या सभेत उल्का निमित्तानं सहर्ष स्वागत होते। त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार आजच्या या सभेच्या निमित्तानं आपण करतोय टाळ्या वाजून या दोन्ही महाराज साहेबांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करू लागलेले। पण या समोर येत असणारा या ज्या गोष्टी तुमच्या विचारातून नवीन तुमच्या पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून गोडरीमधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा या कशा पद्धतीने निर्माण झाल्या, कशा आपण केल्या, त्या तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहेत। आज दोन्ही महाराजांच्या माध्यमातून या गोडरीमध्ये मला नाही वाटत आता कुठली गोष्ट राहिली। गावाला वगैरे पुढे पुढे गोडोलीकर मी आपल्याला एवढं सांगतो की बंधूंनो, ही लोकसभेची निवडणूक आहे। आपल्याला ही लोकसभे किंवा एक मोठा दृष्टिकोन, एक वेगळ्या नजरेतनं आपल्याला या निवडणुकीकडे बघणं गरजेचं आहे। आज या निवडणुकीतनं आपण भले आपल्याला मोदींना मतदान करता येत नसेल थेट, पण एक लक्षात घ्या, उदयनराजेंच्या कमळाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मोदींनाच मतदान करता हे लक्षात घेतलं पाहिजे। कारण उद्या सरकार स्थापन होणार आहे भाजपचं, नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे, देशातली वस्तुस्थिती आहे। जगात सगळ्यांना, जगभरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की मोदी हे जूनमध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। आणि असं असताना प्रवाह देशातला आपण सगळा बघत असताना, सगळं आपल्याला कळत असताना, आपला खासदार हा सत्तारूढ पार्टीचा किंवा सत्तारूढ बाजूचा असला पाहिजे, तर आपल्याला हक्कानं कामं ही केंद्र सरकारकडनं आपल्या मतदारसंघातली जी आहे ती आपल्याला करून घेता येतील, आणता येतील, ही वस्तुस्थिती आहे। प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रवाह सोडून दुसरा काहीतरी निर्णय घेऊन काही फायदा होणार नाही। प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही होत नाही, दमछाक आणि शेवटी माणूस प्रवाहाच्या विरोधात गेल्यावर गटाण्या खाऊन बुडून जातो, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं कुठेही वेगळं काही जे काही टीका टिप्पणी, जे काही समोरचे आता प्रचार म्हटल्यावर सगळे येणार, लोकशाही आहे, आपण कुणाला अडवू शकत नाही, कुणाला नाही म्हणू शकत नाही। अशा याच्यामध्ये जे सगळे आपल्यापर्यंत लोक येतात त्यांचा आपण कितपत विचार करायचा, ह्याचा कुठेतरी मतदार म्हणून आपण विचार केला पाहिजे। मी मगाशी रविवार पेठेमध्ये बोललो, इथं सुद्धा आपल्याला एक विनंती करतो की आज जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शिंदे साहेब, हे आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, वकील आपले व्यंकटराव, तुम्ही पण विचार करा, तुम्ही हे सगळे हे शिंदे साहेब हे पालकमंत्री होते, जिल्ह्याचं ठिकाण सातारा आहे। शिंदे साहेब मला वाटतं 1.5-2 वर्ष पालकमंत्री होते, 2 वर्ष होते, त्यावेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती, मी पण राष्ट्रवादीचा आमदार होतो। मला एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचार की इथं बसलेला कुणीही विचार करून सांगा की पालकमंत्री असताना शिंदे साहेबांनी पालकमंत्री म्हणून सातारसाठी दिलेलं एक काम तुम्ही सांगा। तुम्हाला कुणाला आठवलं, आज आठवलं, उद्या आठवलं तरी उद्या मला फोन करून सांगा। हे पालकमंत्री असताना जिल्ह्याचं ठिकाण, हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणतो जिल्ह्याचं, एक पण काम आज पालकमंत्री म्हणून त्या काळामध्ये आपल्यासाठी दिलेलं पालकमंत्र्यांनी हे आपल्या आठवणीत येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। मग त्यांना मत मागायचा अधिकार किती आहे हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। आज सातारा शहर आणि प्रामुख्यानं हद्दवाढीचा जो सगळा भाग आलाय, शाहूनगर असेल, विलासपूर असेल, ही हद्दवाढ आपण करून घेतली। आज कोट्यावधीचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून या हद्दवाढीच्या सगळ्या याच्यामध्ये आलाय। आज रस्ते झालेत, आज पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं नवीन काम सुरू झालेलं आहे। आज 32 कोटीची, जी आता पाटलांनी सांगितलं, 32 कोटीची योजना, या संपूर्ण परिसरासाठी नवीन योजना आता शासनाच्या माध्यमातून मंजूर होऊन तिचं काम पण आता सुरू झालंय, नाही ते पूर्णत्वाला पण जाईल। त्यामुळे या गोष्टीचा विचार करा की शेवटी हा सगळा निधी जो आला हा कुठनं आला, ज्या ज्या सुशोभीकरणाच्या गोष्टी इथं पाटलांनी इथं सांगितल्या, मग संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं असेल, आपलं गोडोली तळ्याचं सुशोभीकरण, किंवा आता नवीनच जे आपलं क्रीडा संकुल इथं उभा करण्याबद्दल जी मंजुरी आपण घेतली त्याचा विषय असेल, किंवा अन्य बाग बगीचे जे प्रत्येक छोट्या छोट्या कॉलन्यांमध्ये आज उभे राहू लागले, आज समाज मंदिर, सभा मंडप जे उभे राहू लागले,
ही कुठनं आली, रस्ते कुठनं झाले, हे सगळे तिथं पूर्वी रस्ता नव्हता त्या ठिकाणी रस्ते कुठनं गेले, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. हे सगळं भाजपमुळं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं हे सगळं झालं. त्यांनी भरभरून आपल्याला निधी दिला, सातारला भरभरून त्यांनी शासनाकडनं तिजोरीतनं निधी दिला, म्हणून आज हे सगळं आपल्या इथं घडतंय. आणि मग आता आपल्याला ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना परत देण्याची वेळ ही मताच्या माध्यमातून आलेले हे लक्षात घ्या. आज टक्केवारीबद्दल आपलं जे मताची टक्केवारी कमी पडती त्याबद्दल बनकर साहेब बोलले, पण मला त्याच्यावर पण आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की जी बूथची रचना आहे ती बनकर साहेब, तुम्ही, शेखर पाटील, फिरोज वगैरे या सगळ्यांनी बसून, व्यंकटराव असतील, सगळी मुलं आता येत आहेत, सगळ्यांनी बसून, आपला विजय वगैरे सगळ्यांनी बसून ती बूथची जी काही रचना आहे ती तुम्ही जर नीटनेटकी केली, ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं 30 जण एक नियमा वगैरे सगळं सांगितले, हे तुम्ही जर केलं तर 100% आपली मताची संख्या जी आहे, मतदानाची संख्या वाढणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण ते ऐकतो आणि आपल्याला वाटतं यात काय एवढं हे नाही, करायची काही गरज नाही, आपण नेहमीसारखं बूथ मतदान असेल त्याच्या आदल्या दिवशी चिठ्ठ्या वाटू आणि दुसऱ्या दिवशी बूथवर बसू आणि मग लोक मताला आले की आतनं मतदार यादी आणायची आणि हुडकून आणा, हे त्याच्यामध्ये होत नाही. तुम्ही तेवढे ठराविक जे त्यांनी घालून दिले की एका पानावर असणारी घरं जी असतील तेवढीच घरं एकानं बघायची, तेवढ्यांवर लक्ष ठेवायचं, त्यांनाच भेटायचं, तेवढीच मतं आणायची आणि त्यानं त्याच्या कामाला निघून ठेवते. त्यानं दुसऱ्या पानावरची मतं पण आणायची नाही. आणि एका पानावर जर बघितलं तर माझ्या माहितीनं 30 मतं फक्त एका पानावर असतात. आणि 30 मतं म्हणजे किती, 4 ते 5 घरांमधनं असू शकतील, 6 घर जास्त म्हणजे 30 मतं म्हणजे 6 घरां, अगदी घरातली 4 मतं जरी म्हटले तरी 5-6 घरांमध्ये 30 मतं झाली. म्हणजे एका माणसानं फक्त 5 ते 6 घरं, एका कार्यकर्ता ज्याला आपण म्हणू त्यांना बघायचे, 7वं घर सुद्धा त्यांना बघायची गरज नाही. आणि तेवढंच मतदान होतंय का नाही, झालंय का नाही, हे मतदान आपल्या बाजूचं आहे का विरोधातलं आहे, हे मतदान न्यूट्रल आहे का, की ज्याला आपल्या बाजूनं वळवता येईल, एवढा अभ्यास फक्त आपल्याला त्या पन्ना प्रमुख जे म्हटलं जातं किंवा बूथ प्रमुखानं जे त्यानं तेवढा करायचं, एवढाच विषय. आणि हे तुम्ही केलं तर 100% मी तुम्हाला हे देतो की सातारा शहरातलं सगळं जी मताची टक्केवारी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. आणि जी लीडची आपण भाषा सगळेजण आपण करतोय ते लीड, हे जर आपण बूथची रचना प्रभावीपणे राबवू शकलो तर ते लीड सुद्धा आपण सातारा शहरातनं मिळवू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. आज इथं तसं पाहिलं तर विरोधी महाविकास आघाडीचं फार काही साताऱ्यामध्ये, शहरामध्ये किंवा इथं फार कोण मोठे कार्यकर्ते त्यांच्या मागे किंवा त्यांची काही यंत्रणा आहे असं काही नाही. एवढं असताना आपण कमी पडून चालणार नाही. आपण निवांत राहिलो आणि आपण जर कमी पडलो तर मग समोरच्याला, विरोधकाला बोलण्यात किंवा टीका करण्यात काय अर्थ नाही. त्यामुळं या गोष्टीकडे माझं म्हणणं आहे सगळ्यांनी जास्त लक्ष द्या आणि त्या बूथची जी रचना आहे ती तांत्रिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं सिद्ध झाले सगळं त्या पद्धतीनं बसवा आणि मताची टक्केवारी वाढवा. म्हणजे आपल्या उमेदवारांचं, म्हणजे उदयनराजेंचं लीड वाढेल, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, एवढंच सांगतो. आणि सगळ्यांना विनंती करतो की 7 तारखेला आपलं सर्वांचं होणारं मतदान हे कमळाच्या समोरचं बटन दाबून देशासाठी, देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या भवितव्यासाठी, भारतासाठी आणि भारतीयांच्या सन्मानासाठी, पंतप्रधान मोदीजींसाठी आपण सर्वांनी उदयनराजेंना द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधुराजांनी सातारा जवळचे मतदारसंघाचे कार्यक्षम असे आमदार शिवेंद्रराजे, वेळ अभावी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणार नाही, सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व लोकशाहीतले राजे, माझ्या अगोदर ज्या वक्त्यांनी आणि खास करून शिवेंद्रराजेंनी विस्तृतपणे पण मोजक्या पण विस्तृतपणे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी आवर्जून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, विकासाची कामं ही यादी जर वाचायला लागलो तर तोपर्यंत वेळ निघून जाईल, म्हणजे 10 वाजतील. एवढे कामं शिवेंद्रराजे आणि माझ्या माध्यमातून
आणि ते देखील विनम्रपणे आम्हाला दोघांच्या वतीने सांगतो की तुम्ही आम्हाला दोघांना संधी दिली म्हणून आम्ही हे करू शकलो, हे आवर्जून विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आणि तुम्ही जो विश्वास आमच्या दोघांवर ठेवला त्या विश्वासाला तडा जाता कामा नये यासाठी आम्ही नेहमी त्या पद्धतीने वागलो. आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण विकास कामाच्या बाबतीत बोलतो तेव्हा विकास कामं होतात कधी? जेव्हा स्टेबिलिटी असते, जेव्हा स्थिरता असते. जेव्हा स्थिरता असते त्यावेळेस संपूर्ण एक नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा आपण आखतो तो आपल्याला अंमलात आपण आणू शकतो. आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांचे मित्र पक्षांच्या त्यांच्या ज्या नियोजनाचं बद्दलचं बोलायचं झालं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, शहरांमध्ये, गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं मार्गी लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूला असं एक चांगलं सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला आपण जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा जर विचार केला तर त्यांचा अजून पंतप्रधानांचा उमेदवार ह्याच्यावरच वादावादी चालू आहे. कुठल्याही प्रकारचं स्थिरता नाही, किंबहुना एवढा अस्थिरपणा जाणवतो. कोणाबद्दल बरोबर संभाषण नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम ते आखू शकले नाही. आणि जेव्हा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नसतो त्यावेळेस प्रगतीच्या ऐवजी एक तर संपूर्ण सगळं ठप्प होतं विकास कामं, नाहीतर मग अधोगतीच्या दिशेने वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याचशा वेळेस जेव्हा मला तर वाटतं की त्यांनी त्यांचं महाविकास आघाडी आणि एकंदरीत संपूर्ण त्याचा विस्कळीतपणा, डगमळीतपणा आणि तिथं असताना जो कुठल्या प्रकारचा ताळमेळ नाही हे पाहता मी असं म्हणेन ती महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही. चेष्टेचा भाग जाऊन दे, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि 5 वर्षाचा कालावधी जो असतो तो छोटा कालावधी नसतो. भरपूर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर कामं मार्गी आपण लावू शकतो. आणि त्यामुळं तुमचं मत जे आहे हे लाख मोलाचं आहे. कारण मागच्या वेळेस असंच जेव्हा संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं सरकार होतं 99 साली, तुम्ही सर्वांनी त्यावेळेस तुम्ही म्हणजे इन जनरल महाराष्ट्रातल्या जे लोकशाहीतले सगळे ते तुम्ही राजे आहात, तुम्ही कौल विरोधात दिला आणि 1-2 नाही तर नव्हे तर 15 वर्ष भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं. परिणाम काय झाला तर जे म्हणून ह्या संपूर्ण जे विकासाच्या कामाच्या बाबतीत एकदम मरगळ आली, कुठल्या प्रकारचे फंड देऊ शकले नाही. या ठिकाणी तुम्ही बघा त्या काळात काहीच घडलं नाही. पण मात्र ज्यावेळेस तुम्ही परिवर्तन केलं, पुन्हा महायुतीला तुम्ही सत्तेत आणलं, तुम्ही जे आशीर्वाद दिले आणि नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात जे काही सरकार चालू आहे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचं महायुतीचं, त्यामुळं त्यावेळेस 15 वर्षाचा काल कुठलाही निधी आला नाही. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्या सातारा शहराचाच आपण विचार केला बाकी जिल्ह्याचं तर वेगळंच आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या 5 वर्षामध्ये आम्ही जो काढलेला हे म्हणजे संपूर्ण खासदारकीच्या मतदारसंघात 9,995 सगळे 95 कोटी म्हणजे जवळपास 10,000 कोटीचा निधी वेगवेगळ्या कामासाठी ह्या संपूर्ण
जिल्ह्यात आलेला आहे. त्याचा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केला, ते छापला आहे. तो जाहीरनामा आपल्यापर्यंत या एखादा काही ठिकाणी पोच झाला आहे. तर त्याच्यात आपण बघा, म्हणजे त्यात खोटं काही नाही. जेव्हा जे आलेलं आहे, जे दिसते आपल्याला, त्याचीच मांडणी केली. आणि हे होत असताना मगाशी शिवेंद्रराजेंनी ज्याचा उल्लेख केला, सत्ता ही कोणाची येणार ह्याच्याबद्दल म्हणजे दुमत कोणाचंच नाही आहे. आणि असं असताना मग आपलं मत वाया का घालवायचं आणि कशा करता. पण आत्ताचे जे सध्याचे जे महाबाकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, यांनी त्यांच्या ज्या संपूर्ण ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी कार्यरत होते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये, त्यावेळेस झालं काय, तर कुठल्या प्रकारचा निधी तर दिला नाही. किंबहुना आज नैतिकदृष्ट्या त्यांना कुठल्याही प्रकारे केवळ हितच नाही, सातारा शहरात नाही, तर या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात कुठेही जाऊन मत मागण्याचा अधिकार याच्याकरता नाही की त्यांच्याकडे सिंचन खातं होतं, म्हणजे इरिगेशन खातं होतं. आणि ह्या 15 वर्षाच्या कालावधीत 1 रुपया सुद्धा ह्या जिल्ह्याकरता निधी त्यांनी दिला नाही. बरेच प्रकल्प रखडले गेले. त्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागला नाही. पण ज्यावेळेस सरकार बदलल्यानंतर आज तुम्ही पाहता की एकदम जमीन आसमानचा फरक पाहायला मिळतो. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी ह्या संपूर्ण जिल्ह्याला ह्याच जिल्ह्याला का महाराष्ट्रभर ज्या ठिकाणी संपूर्ण पाण्याशी संबंधित जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकरता भरपूर निधी देण्यात आला. आणि आज त्याच्यामुळं आज एक प्रकारचा मोठा दिलासा लोकांना मिळाला, शेतकऱ्यांना मिळाला. आणि ज्या लोकांना मला एक समजत नाही की वारंवार जे सांगितलं जातं की आम्ही रडीचा डाव खेळतो. रडीचा डाव आम्ही खेळतच नाही, ती आमची परंपरा नाही आहे. पण ह्यांनी काय खेळत तर लोकांना रडवण्याचा डाव खेळ. ज्या लोकांच्या जीवावरती ते मोठे झाले त्यांच्या टाळूवरच संपूर्ण मलिदा त्यांना डबऱ्यात घालण्याचं काम केलं. आणि संपूर्ण मलिदा ह्यांनी संपूर्ण एक प्रकारचा घोटाळा केला आणि ते सिद्ध झालं. आज मला सांगा, नैतिकदृष्ट्या जबाबदार म्हणजे कुठलं म्हणजे लोकांसमोर जात असताना एका बाजूला शिष्टाचार आणि एका बाजूला भ्रष्टाचार. लोक भ्रष्टाचाराला कधीच मतदान करत नाही. आणि जर ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलं, आज मला सांगा की आज त्या लोकांची काय अवस्था आहे. आणि इथं तर ते निवडून येणारच नाही. कारण की कालची जी सभा होती ती प्रचाराची सभा नव्हती, ती विजयीची सभा होती. आणि औपचारिकता फक्त बाकी राहिलेली आहे. 7 तारखेला मतदान आणि 4 तारखेला निकाल. हे जरी बरोबर असलं तर मगाशी शिवराजेशी म्हणाले. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं संपूर्ण नियोजन ह्या संपूर्ण मतदार आणायचं ते आम्ही संपूर्ण करू. पण त्या भागातले म्हणजे इथले जे सगळं तरुण जे वर्ग आहे, आपण तुमच्या एरिया वाईज फक्त तुम्ही जरी तेवढं सांभाळलं तरी चिक्कार झाली. आणि मी आपल्याला एक शब्द देतो की ह्या संपूर्ण केवळ ह्या निवडणुकीपुरतं मी हे बोलत नाही. भविष्य काळात जेव्हा आमदारकीच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस 6च्या 6 आमदारकीच्या मतदारसंघात प्रत्येकाच्या करता जेवढं मी माझ्या खासदारकीच्या माझ्या स्वतःच्या निवडणुकीत जेवढा मी कष्ट घेतोय तेवढंच किंवा जास्त कष्ट मी सगळ्यांसाठी घेणार आणि आणि त्याचबरोबर एक विचार माझ्या मनात आला की त्यानंतर लोकांच्या मनात विचार येणं स्वाभाविक आहे की पुढं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत मग काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत
त्या ठिकाणी जो मला वाटतं म्हणजे ह्याच्यावर चर्चा होऊ शकते, जे काय तज्ज्ञ संपूर्ण शिवेंद्रजी तज्ज्ञ यांचे सहकारी आहेत त्यांनी व आमच्याबरोबर माझ्याबरोबर जे त्यांनी बसावं आणि ज्याचं आजपर्यंत ज्यांनी जास्तीत जास्त लोकांची सेवा केली आहे हा निकष मला लावला तर ते जास्त उपयुक्त राहील. कारण की लोक जेव्हा खासदार आमदार त्या लोकप्रतिनिधी निवडून देतात त्यावेळेस त्यांची अपेक्षा असते की त्या आपल्या लोकप्रतिनिधींकडनं जास्तीत जास्त आपले विकास कामं मार्गी लागले पाहिजेत. आणि हे बोलत असताना आपण दुसरा एक विचार करणं गरजेचं आहे की नेहमी सांगितलं जातं, आता मी कालच्या सभेत थोडं बोललो, म्हणजे कारण नसताना जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम चालू आहे की संविधान बदललं झालं. संविधान बदलण्याचा विशेष उद्भवत नाही. आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुशल नेतृत्वाखाली आज त्यांची जी त्यांच्यापर्यंत जे संपूर्ण सहकारी होते हे संपूर्ण संविधान तयार बनवण्यात एवढे बारीक बारकावे त्यांनी मायक्रो प्लॅनिंगनी आणि संपूर्ण बारकावे विचारात घेऊन आपलं संविधान तयार केले गेले. किंवा ह्या संपूर्ण जगभरात जर विचार केला तर आपलं संविधान जे आहे त्याच्या जवळपास दुसऱ्या कुठल्याही देशाचं जर आपण कम्पेअर केलं किंवा त्याची तुलना केली तर तेवढं बारकावे तिथं पाहण्यात आलेलं नाही. आणि हे बोलत असताना त्याच्या मागचं एकच कारण की संविधान बदलणार आणि आरक्षण जे आहे ते त्याच्यावर तुमच्या आरक्षणावर गदा येणार. आणि मग कारण असताना जेव्हा आता त्यांच्याकडे काय उरलेलं नाही विकास कामांच्या बाबतीत कुठं काय बोलू शकत नाही कारण कुठले कामं त्यांनी मार्गी लावलेच नाही. आता बोलायचं काय तर पुन्हा एकदा लोकांमध्ये जातीमध्ये फूट पाडण्याचं जे काम कटकारस्थान जे करतात आहे अक्षरशः अत्यंत घृणास्पद किळस वाटण्यासारखं असं त्यांचे आज त्या हे मार्ग ते अवलंबतात आहे. पण आणि मग लोकांपर्यंत जाऊन सांगतात की चांगलं सांगितलं जर ते झालं 400 पार कशा करता लागतात ह्याच्या करतात त्याच्या करतात. इतिहासात जरा डोकावून पाहणार नाही. या अगोदर काय झालं इंदिरा गांधींनी ज्या वेळेस त्यांनी कुठल्या प्रकारचे विकास कामं मार्गी लावले नाही फक्त घोषणा दिल्या. काय घोषणा दिल्या तर गरिबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान चांगले पण त्यांच्या संदर्भात ठोस पावलं का उचलले गेले नाहीत. ठोस पावलं किसान गरिबांच्या बाबतीत उपेक्षित वर्गाच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत तरुणांच्या बाबतीत त्यानंतर जवानांच्या बाबतीत ज्याच्यामुळं आज आपण मोकळा श्वास आणि आज सुखरूप आपण आपल्या घरदारात म्हणजे आपण राहू शकतो. त्याचबरोबर शेतकरी वर्गाच्या बाबतीत जे ध्येय धोरणं राबवले गेले ज्या योजना मार्गी लावल्या ह्या कधी लावल्या गेल्या. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी यांनी या संपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाचं ज्यावेळेस केंद्रात सरकार आलं आणि राज्यात आलं त्यावेळेस हे संपूर्ण योजना मार्गी आपण लावू शकतो. कारण की एक प्रकारची स्टेबिलिटी असणं गरजेचं आणि म्हणून आपण तुमचं जे मत आहे हे आमच्या दृष्टिकोनातून तर महत्त्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा तुमचं जे वैचारिक मत आहे तुमचे जे विचार आहे ते देखील आमच्या आमच्या दृष्टिकोनातून तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण हे जेव्हा आपण प्रगतीच्या विकासाच्या जेव्हा आपण विचार करतो आपल्याला काय डेव्हलपमेंट केली पाहिजे तेव्हा प्रत्येकात या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुम्हाला पण तुमच्या मनात काय जे विचार असतील ते सांगितले पाहिजे. त्या भागात कारण की तुम्ही ज्या भागात तुम्ही राहता तिथं तिथल्या अडचणी किंवा तिथं काय केलं पाहिजे हे स्वाभाविक आहे. तिथं घर असल्यामुळे तुम्ही विचार करायचं ना हा परिसर असा इथं हे असं केलं तर हे छान दिसेल किंवा त्याचा उपयोग लोकांच्या करता येईल. असे जे तुमचे डेव्हलपमेंटच्या बाबतीतले विचार आहेत ते आवर्जून मला आणि शिवेंद्रजींना आपण सांगा. निश्चित त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरती संपूर्ण ते विचारात घेऊन त्याच्यावरती अंमलबजावणी निश्चितपणे आम्ही करू. फार वेळ झाला आणि बरंच बोलण्यासारखं आहे पण एवढंच सांगतो की ह्या जातीच्या राजकारणामुळं की रिझर्वेशन हे असं कधी होणार नाही. आणि संविधानाचे तर बदलणं सोडून द्या यांनी तर संविधान संपूर्ण
नरडस कापून टाकलं संविधानचं. त्या काळात ज्यावेळेस त्यांनी कामं केलेल्या लोकांचा ओटा व्हायला लागला, आता कसं यांना थांबवायचं, तर इंदिरा गांधींनी एमर्जन्सी डिक्लेअर करून टाकली. ज्या महात्मा गांधींनी सांगितलं होतं की पंचायत राजची संकल्पना मांडली, ती म्हणजे काय की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्ता स्थानं जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार नाही. ह्याने काय केलं की उलट सत्तेचं केंद्रीकरण केलं.